मोहब्बत अगर किताबों से हो जाए तो लाल बत्ती वाली गाडी आपकी हमसफर बनेगी. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 3.4 मध्ये आपण खनिज संपत्ती हा टॉपिक पाहणार आहोत आणि एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा तर हा टॉपिक आहेच, पण त्याचबरोबर लक्षात ठेवायला कधी कधी थोडासा अवघड वाटणारा हा टॉपिक आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की वॉरियर ऑफिसरवरती ऑलरेडी याची ट्रिक अवेलेबल आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली होती. तर आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि त्याच्यातून खनिज संपत्तीचे बऱ्यापैकी पॉईंट्स तुमचे कव्हर झाले असतील. ओके, तर आज पण जेवढे लोक प्रेझेंट आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की लेक्चरच्या शेवटी 15 क्वेश्चन्स झाल्यानंतर 15 पैकी तुमचा स्कोर काय आलेला आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. ओके, सो आपण लेक्चरला सुरुवात करूयात आणि ओनली स्टडीबद्दल डिस्कशन होणार आहे आजच्या लेक्चरमध्ये पण. तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. तर प्रश्न रीड करा आणि त्याचा आन्सर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मॅंगनीज संबंधी पुढील विधाने लक्षात घ्या. अ. भारतात मॅंगनीजचा साठा 161 दशलक्ष टन असून महाराष्ट्रात 20% साठा आहे. विधान ब आहे, महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे भंडारा आणि गोंदिया तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. विधान क आहे, महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे क्वार्टझाईट, शिष्ट, पन्निष्ट, गोंडामाइट प्रकारच्या खडकात आहेत. ब आणि क योग्य, अ आणि ब योग्य, अ आणि क योग्य की फक्त ब योग्य. याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. तर हा सोपा क्वेश्चन आहे, कारण जर तुम्ही काल तो ट्रिकचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी हे सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. मॅंगनीजचा साठा किती आहे किंवा इतर जी खनिज आहेत त्यांचा साठा किती टक्के आहे, तर त्याचा जो नंबर आहे की किती पर्सेंटेज आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते पण त्याच्यामध्ये मी सांगितले. इवन कोणतं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं त्याच्या ट्रिक्स पण मी दिलेल्या आहेत. ओके, तर याचं उत्तर जे आहे बरोबर ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ब आणि क बरोबर आहे. कारण पहिलं विधान जे आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, भारतात मॅंगनीजचा साठा 161 दशलक्ष टन असून महाराष्ट्रात तो 20% नाही तर 40% आहे. ओके, तर मॅंगनीजचे 40% साठे महाराष्ट्रामध्ये आढळतात. याचा उपयोग जो आहे तो पोलाद उद्योगामध्ये, खत उद्योगामध्ये केला जातो. आणि जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज जे आहे ते आढळतं. तर याची जी ट्रिक होती ती ट्रिक रिवाइज करूयात आपण. मॅंगनीजची ट्रिक होती मॅडम नो बडी गोज टू स्कूल. आता ज्या वेळेला म्हणजे काल पण मी तुम्हाला सांगितले की जेव्हा मी एखादी ट्रिक बनवते तेव्हा त्याच्यामध्ये मी त्या खनिजाचं किंवा ज्या कुठल्या कंटेंटची आपण ट्रिक बनवलेली आहे तर त्याचं नाव पण इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करते, कारण आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, तर इथे मॅडम हा जो शब्द आहे तो मॅंगनीजला रिप्रेझेंट करतो. म्हणजे मॅडम म्हणजे मॅंगनीज. तर तुमच्या लक्षात राहील की मॅडम नो बडी गोज टू स्कूल ही मॅंगनीजची ट्रिक आहे. ओके, नो म्हणजे नागपूर, बी म्हणजे नो बडीमध्ये नो जो आहे त्याच्यामध्ये नागपूर, इथे बॉडी झालाय तर नो बडी असं म्हणताना म्हणा, लिहिताना असंच लिहा. बी फॉर भंडारा, जी फॉर गोंदिया आणि स्कूल मधला एस जो आहे तो सिंधुदुर्गसाठी आहे. ओके, तर अशा पद्धतीने मॅंगनीज कुठे कुठे आढळतं तर नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मॅंगनीजचे साठे आढळतात. आणि जर आपण भारतामध्ये जेवढे साठे आहेत त्याचा किती टक्के भाग महाराष्ट्रामध्ये आहे असा जर विचार केला तर 40% जे मॅंगनीजचे साठे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याचा उपयोग पोलाद उद्योग आणि खत उद्योगांमध्ये होतो. ओके, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे योग्य विधाने ओळखा. अ. महाराष्ट्रात मुख्यत्वे हेमेटाइट स्वरूपाचे लोह खनिज आढळते. आणि ब. विदर्भात आढळणारे लोह खनिज हे टॅकोनाइट स्वरूपाच्या खडकात आढळते. क विधान आहे, भारतातील साठ्यापैकी एकूण 40% साठे हे महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, म्हणजे लोह खनिजाचे एकूण 40% साठे महाराष्ट्रामध्ये आहेत. असा हा प्रश्न लोह खनिजाशी रिलेटेड आहे. तर तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. याच्याबद्दल पण जो व्हिडिओ आहे ट्रिकचा त्याच्यामध्ये लोह खनिजा बाबतीत पण आपण म्हणजे मी सांगितलेले आहेत, ट्रिक्स वगैरे सांगितलेले आहेत आणि किती टक्के साठे आहेत हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं याचं पण उत्तर तुमचं बरोबर आलं पाहिजे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगते. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये जे लोह खनिजाचे साठे आढळतात ते मुख्यत्वे हेमेटाइट स्वरूपाचे आढळतात. तर हेमेटाइट स्वरूपाचे म्हणजे काय, तर लोह खनिजाचे काही प्रकार आहेत आणि तुम्हाला ते माहिती पण असायला पाहिजेत, कारण त्याच्यावरती पण बराचदा प्रश्न आलेला आहे. ओके, तर त्याची पण ट्रिक आहे.
तर जे दगडी कोळसा आहे किंवा लोह खनिज आहे यांचे जे प्रकार आहेत, तर त्याच्यावरती शुद्धतेनुसार वगैरे क्रम आपल्याला ओळखायला सांगितलं जातं. तर त्यांच्या ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत. याच्यामध्ये मॅग्नेटाइट, हेमेटाइट, त्यानंतर आय थिंक लिमोनाइट आणि सिडेराइट असे प्रकार आहेत. ओके. तर हे जे आहे याच्यामध्ये हेमेटाइट स्वरूपाचे जे लोह खनिज आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढं पण लोह खनिज आढळतं त्याच्यामध्ये मॅक्झिमम जो टाईप आहे किंवा ज्या प्रकारचं आढळतं ते आहे हेमेटाइट. विदर्भामध्ये आढळणारे जे लोह खनिज आहे ते टॅकोनाइट स्वरूपाच्या खडकामध्ये आढळतं. म्हणजे विदर्भामध्ये टॅकोनाइट स्वरूपाच्या खडकामध्येच जे लोह खनिज आहे ते आढळतं. आणि तिसरं जे विधान आहे, भारतातील साठ्यापैकी एकूण 40% महाराष्ट्रामध्ये आहे, तर हे विधान चुकीचं आहे. कारण लोह खनिजाचे जे साठे आहेत भारतामध्ये त्याच्यापैकी 20% हे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आपण जे मगाशी पहिलं जे खनिज होतं मॅंगनीज, तर मॅंगनीजचे 40% आहेत, पण लोह खनिजाचा जर विचार केला तर ते 20% साठे आहेत. लोह खनिजाचा जो उपयोग आहे तो लोह पोलाद उद्योगामध्ये आणि त्याचबरोबर मूलभूत आणि जड उद्योगांमध्ये केला जातो. लोह खनिज कुठे आढळतं असा जर प्रश्न आला तर गडचिरोली, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया त्याचबरोबर इतरही काही जिल्हे आहेत. तर त्याची पण ट्रिक तुम्ही पाहिली असेल कालच्या व्हिडिओमध्ये. तर त्याची ट्रिक आहे आयर्न मॅन गोज टू सिंहगड ॲट नोन विथ चंदू कोल्हा. तर याच्यामध्ये आयर्न मॅन म्हणजे लोह खनिज आहे, गोज म्हणजे गोंदिया आहे, सिंहगडमध्ये 2 जिल्हे जे आहेत ते कव्हर होतात. सिंहमध्ये सिंधुदुर्ग आणि गडमध्ये गडचिरोली. नून जे आहे ते नागपूरसाठी आहे, चंदू चंद्रपूरसाठी आहे आणि कोल्हा कोल्हापूरसाठी आहे. तर हे सगळे जिल्हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यावरती जोड्या लावायला पण प्रश्न येतात आणि त्याबरोबर मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये पण येऊ शकतं की या जिल्ह्यामध्ये हे खनिज आढळतं का. तर बेसिकली जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती आहे ती विदर्भाचा पूर्व भाग आणि कोकणाचा दक्षिण भाग इथे जास्तीत जास्त एकवटलेली आहे. कारण महाराष्ट्राचा जो भाग आहे किंवा महाराष्ट्र पठार जे आहे ते बेसाल्ट या खडकापासून बनलेलं आहे, बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. त्यामुळे तिथे खनिज संपत्ती आढळत नाही. पण जर आपण पूर्व विदर्भाचा आणि कोकणाचा जर विचार केला तर तिथे आपल्याला खनिज संपत्ती पाहायला मिळते. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन, आता या क्वेश्चन बद्दल आपण ऑलरेडी मागच्या एका लेक्चरमध्ये आय थिंक जॉग्रफीच्या फर्स्ट लेक्चरमध्येच आपण डिस्कस केले, त्यामुळे याचं उत्तर नाही चुकलं पाहिजे. तर त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळेला असा प्रश्न येतो म्हणजे ज्या एखाद्या श्रेणीच्या खडकांबद्दल प्रश्न येतो तर सेमच टाईपचं क्वेश्चन परत परत रिपीट होतं. पण हा एक क्वेश्चन मला असा सापडला की थोडा म्हणजे जोड्या लावा सोडून वेगळा प्रश्न थोडा वाटला, कारण इथे तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे म्हणून हा क्वेश्चन मी घेतला. तर इथे प्रश्न आहे कोणती जोडी बरोबर आहे. अ गोंडवाना श्रेणीचे खडक भंडारा, ब आर्कियन श्रेणीचे खडक सावंतवाडी, क धारवाड श्रेणीचे खडक यवतमाळ आणि ड विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूर. फक्त ब जोडी बरोबर आहे, अ आणि ड बरोबर आहे, ब क ड बरोबर आहे की ब आणि ड बरोबर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आणि याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली होती. ट्रिक म्हणजे ट्रिक नव्हती, पण ते लक्षात कसं ठेवू शकता तुम्ही अगदी सोप्या भाषेत ते मी तुम्हाला सांगितलं होतं परवाच्या लेक्चरमध्ये. तर जर तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात असेल अजून. तर याचं उत्तर सांगते मी. याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. गोंडवाना श्रेणीचे खडक जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की गोंड आणि गड हे 2 शब्द रिलेट करा असं मी सांगितलं होतं. तर गोंडवाना जे आहे ते गडचिरोली आणि यवतमाळ या ठिकाणी आढळतात या श्रेणीचे खडक, त्यामुळे इथे भंडारा दिले ते चुकीचे आहे. आर्कियन श्रेणीचे खडक जे आहेत ते सावंतवाडी, सावंतांची अक्का असं लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत ते भंडारा गोंदियामध्ये म्हणजे भंडारा धर असं लक्षात ठेवायचं होतं ते. आणि विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूर, तर विंध्य आणि चंद्र दोन्हीवरती अनुस्वार पण आहे आणि विंध्य चंद्र थोडेफार राईम पण होतात. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं होतं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 ब आणि ड बरोबर होतं. अ आणि क चुकीचं होतं, कारण गोंडवाना जे आहे ते गडचिरोली आणि यवतमाळमध्ये आणि धारवाड श्रेणीचे जे खडक आहेत ते भंडारा गोंदियामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, इथे परत 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर कोणतं ते ओळखायचं आहे. विधान अ आहे भारताच्या एकूण लोह खनिज साठ्यापैकी 40% साठा महाराष्ट्रात आहे. ब बॉक्साईट पासून ॲल्युमिनियमचे उत्पादन केले जाते. क कोकणामधील उत्तर भागात जांबा खडक आढळतो. आणि पर्यायी उत्तर आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर की ब आणि क बरोबर.
तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन पाहूया. याच्यात तर ऑलरेडी म्हणजे एखादं दुसरं विधान आहे त्याचं तर एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी पाहिलं. आणि मी जे नेहमी तुम्हाला सांगते की ॲनालिसिसचा किंवा एक्सप्लेनेशनचा फायदा काय होतो, तर तो हाच असतो की जेव्हा आपण 1-2 क्वेश्चन्स ॲनालिसिस करतो, तर तिथून आपली पुढच्या बऱ्याच प्रश्नांची तयारी होत असते. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते मी सांगते आता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त ब बरोबर. अविधान जे आहे ते चुकीचं आहे, कारण मगाशीच आपण पाहिलं की भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जो साठा आहे तो 20% आहे लोहखनिजाच्या बाबतीत. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियमचं उत्पादन होतं हे बरोबर आहे. आणि जर आपण कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये नाही तर मध्य आणि दक्षिण कोकणामध्ये, मोस्टली दक्षिण कोकणामध्ये जांभा खडक जास्त प्रमाणात आढळतो. जांभा खडक अशाच ठिकाणी आढळतो जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोकणाचा जर आपण विचार केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढत जातं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे ते थोडं जास्त आहे ॲज कम्पेअर टू उत्तर कोकण. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जरी आपण पाहिलं, पूर्व विदर्भामध्ये, तर तिथं सुद्धा गडचिरोली साईडला वगैरे पावसाचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि तिथे जांभा खडक आढळतो. त्यामुळे विधान क चुकीचं आहे. अ मध्ये जिथे 40% दिले तिथे 20% पाहिजे, त्यामुळे ते विधान पण चुकीचं आहे. आणि म्हणूनच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे योग्य विधान ओळखा. हा पण MPSC ला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. पहिलं विधान आहे वरोरा तालुक्यात पिंपळगाव टेकडी येथे लोहखनिज सापडते. विधान ब आहे रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो. आणि क विधान आहे भारताच्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी 60% साठा महाराष्ट्रामध्ये आहे. अ बरोबर, अ आणि क बरोबर, अ व ब बरोबर, ब व क बरोबर. इथे पण तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकता. त्याचबरोबर आत्ताच आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी मॅंगनीजच्या साठ्याबद्दल डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे ते तर नाही चुकायला पाहिजे. आणि ते विधान जरी तुम्हाला माहिती असेल तरी 2 ऑप्शन्स एलिमिनेट होतात. आणि आणखी एक विधान आहे ते ऑलरेडी येऊन गेलेलं आहे एक्झामला, त्यामुळे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहितीच असेल. तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. उत्तर सांगते आता याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त पहिलं विधान जे आहे, विधान अ जे आहे ते बरोबर आहे. वरोरा तालुक्यामध्ये पिंपळगाव टेकडी येथे लोह खनिज सापडतं हे बरोबर आहे. रेडी बंदरातून दगडी कोळसा नाही तर लोह खनिजाची निर्यात केली जाते मोठ्या प्रमाणावर. आणि रेडी बंदर हे महत्वाचं आहे लोह खनिजाच्या बाबतीत, कारण कंबाईनला सरळ सरळ प्रश्न आला होता की लोह खनिजाची सर्वाधिक निर्यात जी आहे ते कोणत्या बंदरातून केली जाते, की रेडी बंदरातून कशाची निर्यात केली जाते असा. आणि तिसरं विधान जे आहे भारताच्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी 60% महाराष्ट्रामध्ये आहे, तर हे विधान चुकीचे आहे, कारण मागच्यापासून आपण 3 वेळा पाहिलं की मॅंगनीजचे जे साठे आहेत ते 40% आहेत, 60% नाही. मग वरोरा तालुका जो आहे तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि वरोरा तालुक्यामध्ये पिंपळगाव टेकडी या ठिकाणी लोह खनिज सापडतं. रेडी बंदराचा जर विचार केला तर तिथून लोह खनिजाची मोठ्या प्रमाणावरती निर्यात केली जाते. अशा पद्धतीने आपण 5 क्वेश्चन संपवलेत. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. जर मी रीड करण्यापूर्वी तुमचा क्वेश्चन रीड करून होत असेल तर पटकन आन्सर मेन्शन करत जा. इथे 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे कोळशाला पुरलेले सूर्यकिरण असं म्हणतात, कारण कित्येक वर्षापूर्वी जमिनीखाली खोल जैविक भाग पुरले गेल्याने तो निर्माण झाला. आणि विधान ब आहे नैसर्गिक तेल व त्याच्या सहवस्तूंना काळे सोने असं म्हणतात. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, याच्यासाठी तुमचा खूप अभ्यासच असला पाहिजे असं काही नाही, किंवा मग मी खूप अभ्यास केला तरच असे प्रश्न मला येतील वगैरे नाही. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे आणि अगदी लॉजिकवरती सुटणारा क्वेश्चन आहे हा. तो उत्तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. मग याचं उत्तर जे आहे ते मी पण सांगते. आणि इझी आहे, म्हणजे लॉजिक पण आपलं लगेच लागतं इथे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं बरोबर आहे, कारण कोळसा जो आहे तर बऱ्याच वर्षांपूर्वी जे काही जैविक अवशेष गाडले जातात, जैविक भाग पुरले जातात जमिनीमध्ये, तर जमिनीचा थर त्याच्यावरती एवढा असतो की काही हजारो किलोमीटर पर्यंतचा थर तो असतो. आणि त्यामुळे त्याच्यातून
खूप वर्षानंतर त्याचा कोळसा निर्माण होतो आणि म्हणूनच कोळशाला पुरलेले सूर्यकिरण असं म्हटलं जातं. दुसरं विधान जे आहे, नैसर्गिक तेल आणि त्याच्या सहवस्तूंना काळे सोने म्हणतात. तर अर्थात ह्या खूप महागडं असं हे इंधन आहे आणि हे जे इंधन आहे जरी त्याचा रंग काळा असला तरी सुद्धा या इंधनाच्या माध्यमातून खूप सगळ्या कंट्रीज आहेत त्यांनी खूप पैसा कमवलेला आहे आणि ते खूप श्रीमंत झालेले आहेत. त्यामुळेच नैसर्गिक तेल आणि त्यांच्यासोबतचे जे काही इतर पदार्थ आहेत किंवा सहवस्तू आहेत त्यांना काळे सोने म्हणून ओळखलं जातं. हा सोपा क्वेश्चन होता, याच्यामध्ये जास्त डिस्कस करण्यासारखं काही नाही. पुढचा क्वेश्चन आहे, असे प्रश्न बरेचसे येतात, खनिज आणि उत्पादन ठिकाण किंवा खनिज आणि मग त्याची खाण कुठे आहे किंवा सर्वाधिक उत्पादन कुठे येतं, अशा प्रकारचे प्रश्न येतात. इथे एका बाजूला खनिज दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला उत्पादन ठिकाण दिलेलं आहे आणि तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिला कॉलम आहे सिलिका, क्रोमाइट, अभ्रक आणि चुनखडी आणि दुसरा कॉलम आहे उत्पादन ठिकाण कासार्डे, मौनी, कुडाळ आणि राजूर. तर कोणत्या ठिकाणी कोणतं खनिज सापडतं हे तुम्हाला शोधायचं आहे आणि लाईव्ह चॅट मध्ये तुमचा आन्सर मेन्शन करायचा आहे. तर उत्तर पटपट द्या, आपण एक्सप्लेनेशन पण पाहूयात याचं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. सरळ सरळ जोड्या दिलेल्या आहेत समोरासमोर. बऱ्याचदा असं होतं की हिस्ट्रीमध्ये जनरली एखादा क्वेश्चन जेव्हा येतो तर त्याच्यामध्ये जोड्या ज्या असतात, जर म्हणजे अगदी रेअर केसमध्ये असं होतं की तो आपण कधी वाचलेला नसतो ना, तर अशा वेळेला सरळ सरळ जोड्या दिलेल्या असतात. म्हणजे अगदीच नवीन कंटेंट एखादा असेल की जो रेफरन्स बुकमध्ये आपल्याला सहजासहजी मिळत नाही, तर तिथे समोरासमोर जोड्या दिलेल्या असतात. इथेही तसंच काहीतरी आहे. सिलिका जे आहे त्याचं उत्पादनाचं ठिकाण आहे कासार्डे, क्रोमाइट, मौनी, अभ्रक, कुडाळ आणि चुनखडी जे आहे ते राजूर या ठिकाणी. तर इथे काही महाराष्ट्रातील खनिज आणि त्यांची उत्पादित ठिकाणं दिलेली आहेत. सिलिका महाराष्ट्रामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये कासार्डे येथे सापडतं. त्याच्यानंतर क्रोमाइटचा जर विचार केला तर भंडारा जिल्ह्यामधील मौनी क्षेत्रात, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये जानोली आणि बागदा या ठिकाणी आणि नागपूरमध्ये टाका येथे क्रोमाइट सापडते. तर क्रोमाइटची ट्रिक पण मी सांगितली होती त्या व्हिडिओमध्ये, कोणत्या भटजीने गोविंदास सिंधुरत्न दिले, याच्यामध्ये कोणत्या म्हणजे क्रोमाइट होतं की कोणत्या भटजीने गोविंदास सिंधुरत्न दिले, अशी ती ट्रिक होती. तर बऱ्याचशा ट्रिक आहेत ज्याच्यावरून तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. पुढे आहे अभ्रक. अभ्रकची जी ट्रिक आहे ती अभ्रकचं जे हे आहे उत्पादित ठिकाण आहे ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली आणि कुडाळ तालुक्यामध्ये. चुनखडी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा, वरोडा तालुक्या आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यात, त्याचबरोबर देवळमारी आणि कोतेपल्ली. इल्मेनाइट जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मालगुंड आणि पूर्णगड. तांबे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. डोलोमाइट नागपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात. डोलोमाइट जे आहे त्याची पण ट्रिक होती, डोलत नाचत येतो चंदूगडावर. तर अशा काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही म्हणजे वेगळ्या वेळी द्यायची काही गरज नाही, पण सहजासहजी असं चालता बोलता तुम्ही त्या करू शकता. टंगस्टन आहे नागपूर जिल्हा. ॲस्बेटॉस आहे पुणे आणि अहमदनगर. वेनाडियम आहे गोंदिया. बेसाल्ट आहे दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राचा पूर्व भाग. तर एक प्रश्न येऊ शकतो की म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की एवढे सगळे जे आहेत खनिजे तर सगळीच्या सगळी लक्षात ठेवायची का? तर नाही, सगळीच्या सगळी लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, पण ऍटलिस्ट तुम्ही लॉजिक लावू शकता. जर असा प्रश्न आला आणि ते खनिज तुम्हाला माहिती नसेल तर ऍटलिस्ट लॉजिक तरी लावू शकता तुम्ही की पूर्व विदर्भामध्ये असेल की कोकणाकडे असेल, कारण मधला आदला जर जिल्हा दिला तर ते तर येणारच नाही, कारण तिकडे खनिज संपत्तीच नाही. मग ज्यावेळेला आपण विदर्भ आणि कोकण यांच्याकडचं सुद्धा लॉजिक लावायला जातो तर त्यावेळेला पण थोडं विचार करून लॉजिक यूज करायचं, त्याच्या आन्सर्स येतात. अगदीच सगळं म्हणजे तुम्हाला पाठच असलं पाहिजे असं काही नाही. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ऍक्च्युली हा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. तर परत एकदा जोड्या लावायचा प्रश्न आहे. उत्पादन प्रदेश आणि धातू दिलेले आहेत. उत्पादन प्रदेश आहेत चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नागपूर आणि धातू आहेत चुनखडी, मँगनीज, लोह आणि बॉक्साईट. तर परत मगाचा जसा प्रश्न होता त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे मागच्या प्रश्नासारखा. आता इथे उत्पादन प्रदेश अगोदर दिलेत आणि धातू नंतर दिलेत. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे हा. 8 क्वेश्चन्स झालेत.
तुमचे किती बरोबर येतात ते मेन्शन करून ठेवा. फायनली म्हणजे तुम्ही मला तुमचा स्कोर सांगणार आहात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगते मी आता. याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच इथे ज्या जोड्या दिलेल्या आहेत, तर चंद्रपूरमध्ये जे आढळतं ते आहे लोह, गडचिरोलीमध्ये जे आहे ते आहे चुनखडी, रत्नागिरीमध्ये जे आहे ते आहे बॉक्साईट आणि नागपूरमध्ये जे आहे ते मॅंगनीज. आता इथे आणखी एक कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं मे बी, की मॅडम बऱ्याचदा एकच जे खनिज आहे ते 2 जिल्ह्यांमध्ये आढळतं किंवा 2 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आढळतं. मग अशा वेळेला काय करायचं? तुम्हाला मी ट्रिक सांगितलेल्या आहेत. चुनखडीची ट्रिक आहे, मॅंगनीजची आहे, लोह खनिजची आहे, बॉक्साईटची आहे. मग त्याच्यामध्ये कोणता जिल्हा नाही ते तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. आणि ट्रिक सुरुवातीला थोडं म्हणजे 2 ते 3 वेळा ट्रिक यूज करताना थोडा वेळ लागू शकतो. पण एकदा तुम्हाला ट्रिक यूज करायची सवय लागली ना, म्हणजे तुम्ही समजा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असाल 4 ते 5 वेळा जर तुम्ही ट्रिक यूज केली, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. अगदी तुम्ही लगेच बघता बघता प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रश्नांना हेच लॉजिक लागू होतं किंवा अशाच पद्धतीने सोडवायचे असतात, की एखादं खनिज जे आहे ते पर्टिक्युलर कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये सापडते हे आपल्याला माहिती आहे. पण जोड्यांमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जर जिल्हा असेल तर ती जोडी आपण एलिमिनेट करून आन्सर काढायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला कुठलं बरोबर कोणतं चूक हे ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. याची ही 2च मुख्य क्षेत्र आहेत. आणि विधान ब आहे, पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर अशी क्षेत्र आहेत. अ आणि ब बरोबर, अ बरोबर ब चूक, अ चूक, ब बरोबर अ आणि ब चूक. तर याच्याबद्दल पण जे लेक्चर म्हणजे काल मी तुम्हाला जे लेक्चर पाहायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी बोललेली होते, की किती टक्के क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आढळते, कोणत्या क्षेत्रामध्ये आढळते हे तर मी जस्ट आत्ता पण सांगितलं, पण किती टक्के क्षेत्रामध्ये आढळते हे त्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं होतं. तर तुम्ही जर ते लेक्चर पाहिलं असेल तर तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्राचा किती टक्के भाग आहे ज्याच्यामध्ये खनिज संपत्ती आढळते. उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. हा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला पुढचे क्वेश्चन घ्यायचे, 15 क्वेश्चन कव्हर करणार आहे मी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आता सांगते. याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. अविधान चुकीचं आहे, ब विधान बरोबर आहे. त्याचं रिझन म्हणजे अविधानामध्ये असं म्हटलंय की एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्र, तर हे चुकीचे. एकूण क्षेत्रफळापैकी 12.33% म्हणजे 22% सुद्धा नाही. खूप कमी क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं जिथे आपल्याला खनिज संपत्ती आढळते, 12.33% क्षेत्रामध्ये. आणि जर आपण प्रदेश पाहिला तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ हे जिल्हे, आणि कोकणामध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूरमध्ये. तर इतर जे काही जिल्हे असतील की ते सडनली त्यांची नावं आली म्हणजे फॉर एक्झाम्पल आय थिंक बॉक्साईटसाठी आहे एस बॉस मे एस सारखे टॉप, त्याच्यामध्ये पालघर वगैरे तर येतं, ठाणे पालघरमध्ये, तर तिथे काही थोड्याफार प्रमाणामध्ये तिथं आढळतं, पण तिथे खनिज संपत्ती सापडते असं म्हणण्यासारखं नाही. ठीक आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं अचूक ब बरोबर, कारण महाराष्ट्राच्या 12.33% भागामध्ये किंवा क्षेत्रफळावरतीच खनिज संपत्ती आढळते. आणि 2 प्रदेश, तर महाराष्ट्राचा मॅप व्यवस्थित करा. उद्या तर प्रशासकीय विभागामध्ये आपण करूच तो. तरी पण जर तुम्हाला म्हणजे अवघड जात असेल तर मॅप समोर घेऊनच भूगोलचा अभ्यास करा. पुढचा क्वेश्चन 10 नंबरचा. इथे परत एकदा खनिज दिलेली आहेत आणि स्त्रोत कुठे सापडतात ते जिल्हे दिलेले आहेत. जोड्या लावांचा प्रश्न आहे. दगडी कोळसा, चुनखडी, मॅंगनीज आणि बॉक्साईट, इथे पण तेच लॉजिक लागू होतं, कारण सगळे म्हणजे तुम्हाला माहिती की मॅंगनीज 4 जिल्ह्यांमध्ये आढळतं, तर 4च्या 4 जिल्हे इथे दिले असतील का, तर असं नाही होत. ओके. त्याचबरोबर एखादं पर्टिक्युलर खनिज आहे आणि त्याचा जिल्हा इथे नसेल, दुसरा जिल्हा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत त्याच्यावरून आन्सर काढायचा आहे. खनिजे दिलेली आहेत दगडी कोळसा, चुनखडी, मॅंगनीज आणि बॉक्साईट, आणि जिल्हे दिलेले आहेत कोल्हापूर, भंडारा, नांदेड आणि वर्धा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे किंवा जे उत्तर तुम्हाला वाटते बरोबर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं उत्तर सांगते मी. याचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1.
दगडी कोळसा जो आहे वर्धामध्ये, चुनखडी नांदेड, मँगनीज भंडारा आणि बॉक्साईट कोल्हापूर. तर एस बॉस में एस आर के टॉप या ट्रिकमध्ये कोल्हापूर हे येत होतं. तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकला असता, कारण जनरली बाकी याच्यामध्ये बाकीचे जी खनिजे आहेत त्याच्यामध्ये कोल्हा कुठे नाहीये, म्हणजे चुनखडीमध्ये नाही आहे, आय थिंक मॅंगनीजमध्ये पण नाहीये. तर त्याच्यावरून पण तुम्ही करू शकत होता तसं, की 4ला 1 असणारे 2 ऑप्शन आहेत, तर 2 एलिमिनेट झाले असते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. लक्षात ठेवा, दगडी कोळसा वर्धा, मॅंगनीज भंडारा, चुनखडी नांदेड, बॉक्साईट कोल्हापूर. तर एक आणखी तुम्ही करू शकता, जेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपर मिळतो, म्हणजे आता ह्या ॲक्च्युली एक्झामच्या वेळच्या गोष्टी आहेत, पण तरी पण सांगून ठेवते, परत मी सांगेनच एक्झामपूर्वी. तर ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन पेपर हातामध्ये मिळतो, तर त्यावेळेला जे आपण मॅथ्स रिझनिंगसाठी ABCD वगैरे जे लेटर्स असतात, तर बऱ्याचदा आपण पाठ नाही करत ते, तर आपण लिहून ते सॉल्व्ह करत असतो. तर आपल्याला 5 मिनिटं अगोदर क्वेश्चन पेपर दिला जातो. फक्त सांगितलेलं असतं की त्याचं जे सील आहे ते ओपन नका करू. तर अशा वेळेला तुम्ही 5 मिनिटं अगोदर शेवटच्या पेजवरती जी कच्च्या कामासाठी जागा असते ना, तिथे तुम्ही ते ABCDचे नंबर्स वगैरे टाकून ठेवले तरी चालू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? लांजा, चिपळूण, खेड की दापोली? तर हे प्रश्न मेन्सचे आहेत. एवढं डीपमध्ये प्रीला नसतं, मेन्सला असतं. पण आपल्याला एक आयडिया असावी, कारण आत्ता म्हणजे कोणीच कल्पना नाही करू शकत की क्वेश्चन पेपर कसा येईल, कारण या सगळ्या सिच्युएशनचा जी काही अनिश्चितता आहे पेपरच्या बाबतीत, त्यामुळे पेपर कसे सेट होतील याच्याबद्दल कोणीच काही नाही बोलू शकत. तर लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे, पण ते कोणत्या तालुक्यात आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर पाहणाऱ्यांपैकी कोणी रत्नागिरीचं असेल तर त्यांना नक्की माहिती असेल. असाल तरी लाईव्ह चॅटमध्ये सांगा, आय एम फ्रॉम रत्नागिरी म्हणून. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे खेड या तालुक्यामध्ये आहे. लोटेमाळ जे आहे ते औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात आहे आणि तिथून अमेरिका आणि युरोपच्या देशात निर्यात होते. येथे प्रामुख्याने रासायनिक उद्योग आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे आहे. रत्नागिरी जिल्हा माहिती आहे तुम्हाला की कोकण विभागामध्ये आहे. इथे बाकीची माहिती दिलेली आहे, रत्नागिरीच्या नगरपालिकेची स्थापना वगैरे, तर एवढं काही विचारणार नाहीत आपल्याला. पण पर्टिक्युलर म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तो जिल्हा अग्रेसर असतो किंवा त्या जिल्ह्याचं ते वैशिष्ट्य असतं, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि लोटेमाळ जे आहे त्याच्याबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे. तर अशी काही ठिकाणं जिथून निर्यात होते मोठ्या प्रमाणावरती, किंवा काही विशेष कारणामुळे ती ठिकाणं जर चर्चेमध्ये असतील त्यावर्षी, तर त्याची भौगोलिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे, तसे प्रश्न येतात. तर याची PDF तुम्हाला मिळणार आहे नंतर, तर तिथे तुम्ही रीड करू शकता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे, इथे मॅप दिलेला आहे आणि विचारलेला आहे, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या खनिजाचे उत्पादन केले जाते? बॉक्साईट, दगडी कोळसा, डोलोमाइट आणि चुनखडी. तर हा सोपा प्रश्न आहे. तुम्हाला जर दिसत नसेल, मी झूम करते थोडं. हा महाराष्ट्राचा मॅप आहे. इथे तुम्हाला एक डॉट दिसत असेल मध्ये, तर ते ठिकाण कोणतं आहे आणि तिथे कोणतं खनिज जे आहे ते सापडतं ते तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय दिलेले आहेत, बॉक्साईट, दगडी कोळसा, डोलोमाइट आणि चुनखडी. याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये सांगा. ASO मेन्स 2014ला आलेला हा प्रश्न आहे. पण असे प्रश्न येतात, म्हणजे काल पण आपण अभयारण्यांच्या बाबतीत पाहिलं, ABCD असं मेन्शन केलं होतं आणि तुम्हाला अभयारण्य ओळखायला सांगितलं होतं. तर सेम प्रश्न जी खनिज संपत्ती आहे त्यांच्या बाबतीत येऊ शकतो आणि त्याच्यासाठीच मॅप रिडिंग. उद्याचा जर टॉपिक जो आहे प्रशासकीय रचना, तर तो ऑलमोस्ट सगळा मॅपवरतीच आहे. तर इथे तुमचं उत्तर देऊन झालं असेल, मी याचं उत्तर सांगते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी चुनखडीचं उत्पादन होतं आणि चुनखडीच्या बाबतीत जर तुम्हाला माहिती असेल तर यवतमाळमध्ये जास्त प्रमाणात साठे सापडतात. आणि हा विभाग जर पाहिला तर हा जिल्हा जो दाखवलेला आहे, मेन्शन केलेला, तो उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग आहे आणि तिथे चुनखडीचे साठे आढळतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, इथे पण 2 विधानं दिलेली आहेत आणि याच्यापैकी बरोबर विधान कोणतं ते ओळखायचं आहे. आणि ऑलमोस्ट याचं पण उत्तर आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये पाहिले. पहिलं विधान आहे, लोह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी आणि जांभा खडकामध्ये सापडते. आणि विधान ब आहे, रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. अ बरोबर, ब बरोबर,
दोन्ही बरोबर आणि दोन्ही बरोबर नाहीत, म्हणजे दोन्ही चूक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. सोपं आहे, याचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी पाहिले, ऑलमोस्ट पाहिले म्हणजे. आणि लोह खनिजाची जिल्ह्यांची ट्रिक पण तुम्हाला माहिती की आयरमॅन गोज टू सिंहगड ॲट नोन विथ चंदू कोल्हा. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये ट्रिकमध्ये असणारे जिल्हे ते कोणत्या बाजूला आहेत, मग तिथे जांभा खडक आढळतो का, या सगळ्या गोष्टी माहीत असल्या तर उत्तर आपल्याला देता येतं. तर हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. लोह खनिज धारवाड श्रेणीच्या खडकांमध्ये आढळतं आणि जांभा खडकात पण आढळतं. तर रेडी बंदर जे आहे ते लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे, हे मी मगाशीच सांगितलेलं आहे. त्यामुळे विधान 2 जे आहे ते चुकीचं आहे, फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, परत 2 विधानं दिलेली आहेत आणि इथे पण सेम तुम्हाला ओळखायचं आहे कोणतं विधान बरोबर आणि कोणतं विधान चुकीचं. पहिलं विधान आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत आणि दुसरं विधान आहे खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही. पर्यायी उत्तर आहेत अ बरोबर, ब चुकीचे, अ आणि ब दोन्ही बरोबर, अ आणि ब दोन्ही चूक, आणि अ चुकीचं आणि ब बरोबर. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. याच्यानंतरचा प्रश्न झाला की तुम्ही मला तुमचा स्कोर सांगणार आहात 15 पैकी किती बरोबर आले ते. आणि एक्झाम डेट फिक्स नाही किंवा एक्झाम कधी होईल याचं टेन्शन जास्त घेत बसू नका. आपल्याला अभ्यास करायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर सांगते आता. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत, हे 100% बरोबर आहे. खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही, हे पण बरोबर आहे, कारण खापरखेडा जे आहे ते औष्णिक विद्युत केंद्र आहे, जलविद्युत केंद्र नाही. तर महाराष्ट्रातली औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा महत्त्वाची आहेत, त्यांच्यावरती पण प्रश्न येतात आणि प्रीला तर येतातच येतात, जोड्या लावायला वगैरे. तर इथे काही प्रकल्प आणि जिल्हे दिलेले आहेत, म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र. खापरखेडा जे आहे ते नागपूरमध्ये, कोराडी पण नागपूरमध्ये. तर तुम्ही जिल्हा वाईज लक्षात ठेवू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आहेत ते. खापरखेडा आणि कोराडी नागपूरमध्ये, चंद्रपूर, परळी वैजनाथ बीडला आहे, चोला ठाणे, धोपवे रत्नागिरी, तुर्भे मुंबई उपनगर, एकलहरे नाशिक. एकलहरे महत्वाचे, याच्यावरती प्रश्न आलेत बऱ्याचदा. बल्लारपूर चंद्रपूरला आहे, जे की आपल्या प्रश्नामध्ये होतं. पारस अकोला आणि पोखरी जळगाव. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे आणि राज्यसेवा 2013ला आलेला प्रश्न आहे हा. मुंबई हायमध्ये भारताच्या एकूण उत्पादनाच्या 63% खनिज तेल तर 80% नैसर्गिक वायूचे उत्पादन होते. ONGCला येथे सर्वप्रथम 1974 मध्ये तेल लागले. हे खनिज तेल कोणत्या कालावधीचे आहे? इओसिन, मायोसिन, प्लायोसिन की प्लिस्टोसिन. तर हे जे पर्याय आहेत किंवा हे जे कालावधी आहेत, मग एवढं डीपमध्ये अभ्यास करत बसायचं का? एखादा क्वेश्चन असा असतो जो स्किप करण्यासाठी असतो. लेक्चरमध्ये नका स्किप करू, ॲटलिस्ट ट्राय करा याचा आन्सर देण्याचा. पण काही क्वेश्चन्स असे असतात पेपरमध्ये जे की आपण स्किप करायला पाहिजेत, ज्याचा जर आपण अभ्यास केला नसेल तर. किंवा आता हा जो प्रश्न आहे असा एकदाच प्रश्न येऊन गेला, त्याच्यानंतर असा काही प्रश्नच नाही आला, मग आपण तरी पण याचा अभ्यास करत बसायचं का? हा एक मोठा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की समजा एखादा टॉपिक आहे त्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतोय, तर असा टॉपिक आपल्याला अजिबात स्किप करायचा नाही. पण एखादा असा टॉपिक आहे की मागच्या 7-8 वर्षामध्ये फक्त एकदाच प्रश्न आलाय, तर अशा टॉपिकला जास्त धरून पण नाही बसायचं. एकदा नजरेखालून घातलं तरी तेवढं इनफ आहे. तर हा जो प्रश्न आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मायोसिन या कालावधीमध्ये हे खनिज तेल जे आहे ते सापडलेलं होतं किंवा त्या कालावधीमधलं आहे. मायोसिन या कालावधीमधलं ते आहे. मुंबई या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जो आहे, म्हणजे जे साठे आहेत ते आपल्याला माहिती असेल. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू जे आहेत यांची निर्मिती अनेक वृक्ष आणि प्राणी हे जमिनीखाली गाडल्यानंतर त्यावर दाब पडतो आणि त्यातून कोट्यावधी वर्षानंतर यांची निर्मिती होते. तर जसं मगाशी आपण कोळशाच्या बाबतीत पाहिलं, तशीच ही पण प्रोसिजर आहे. खनिज तेल सापडणारी ठिकाणं जर आपण पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला माहिती असतं ते म्हणजे मुंबई आहे. त्यानंतर वसई, हाजिरा, कलोल, अंकलेश्वर हे गुजरातमधले आहेत. ब्रह्मपुत्रा व सुरमा खोऱ्यातील क्षेत्र दिग्बोई, नाहरकटिया आसाम, कृष्णा आणि गोदावरी खोरे कावेरी खोरे.
तर भारतातली पण माहिती पाहिजेत. जनरली आसामकडची जी आहेत ना, तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नुनमती, नाहरकटिया वगैरे ही जी ठिकाणं आहेत, तर एखादा प्रश्न ती क्षेत्र नकाशामध्ये दाखवतील आणि तुम्हाला ओळखायला सांगतील. जसं काल अभयारण्यांचा प्रश्न होता त्या पद्धतीने. नैसर्गिक वायूंचा विचार केला तर मुंबई हाय, त्रिपुरा, कनौज, तापी खोरे आणि कृष्णा गोदावरी खोरे. भारतातील नैसर्गिक वायूंची प्रक्रिया, परिवहन आणि वितरण करण्यासाठी गेल ही सर्वात मोठी कंपनी आहे. ही जस्ट इन्फॉर्मेशन होती म्हणून सांगितली. तुमचा जो स्कोर आहे 15 पैकी किती बरोबर आले, म्हणजे तुम्ही ऑलरेडी सांगायला सुरुवात केली तर तुमचा स्कोर मेन्शन करा. 15 पैकी किती प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आलेली आहेत. ज्यांचे सगळेच्या सगळे बरोबर आले असं कोणी असतील तर त्यांचं अभिनंदन. ज्यांचे थोडेफार चुकले असतील प्रश्न थोडे, कारण काही वेळेला हे टॉपिक असे असतात की त्याच्यामधले प्रश्न चुकण्याची शक्यता असते. उद्याचा टॉपिक तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्राला तुम्ही किती ओळखता, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय पण महाराष्ट्राबद्दल किती काही माहिती आहे आपल्याला, ते उद्याच्या टॉपिकमधून समजणार आहे. आणि जे काही प्रश्न असतील तेवढं तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे उद्याच्या टॉपिकमधलं, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय तर महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला माहिती पाहिजे. तर आय होप अभ्यास तुमचा व्यवस्थित चालला असेल. ही जी लेक्चर सिरीज आहे युद्धाभ्यास ही हेल्पफुल ठरत असेल. अशाच काही ट्रिक्सच्या माध्यमातून आपण उद्याचा टॉपिक पण कव्हर करूया. त्याच्यासाठी पण हा जो प्रशासकीय भूगोल आहे महाराष्ट्राचा त्याचं पण एक लेक्चर आहे, त्याची लिंक पण मी काल दिली होती, आज पण देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर तो व्हिडिओ पण पहा. त्याच्यामध्ये कोणता विभाग कोणत्या आकाराचा आहे, विभागाचे नकाशे कसे लक्षात ठेवायचे याच्याबद्दल मी बोललेले आहे त्याच्यामध्ये. आणि असे प्रश्न आलेत म्हणजे आयोगाने मॅप दिले आणि ओळखायला सांगितले की हा कोणत्या विभागाचा आहे ते ओळखा. त्याचबरोबर जे तालुके असतात म्हणजे जिल्ह्यांमध्ये जी तालुक्यांची संख्या असते तर त्याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेत आणि त्यामुळे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याची ट्रिक पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये इमेजेस यूज केलेत, त्यामुळे ते थोडं इंटरेस्टिंग लेक्चर वाटेल तुम्हाला. तर जेव्हा कधी फ्री असाल तेव्हा ते लेक्चर पण पाहून घ्या, म्हणजे उद्याच्या लेक्चरसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि नेक्स्ट युद्धाभ्याससाठी सब्जेक्ट आणि टॉपिक हे विचार करून ठेवा, म्हणजे परवा उद्या तुम्ही मला सांगाल ते टॉपिक. तर ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं थोडाफार आलाय नेहमीसारखंच तुमचं पण अभिनंदन की ॲटलिस्ट तुम्ही अटेम्प्ट केले, पण तुमचा स्कोर वाढला पाहिजे. आणि जे झालेलं आहे म्हणजे जे युद्धाभ्यासमध्ये झालेले क्वेश्चन आहे, जो कंटेंट आहे तो चुकला नाही पाहिजे. ही लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असेल, हेल्पफुल ठरत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हे लेक्चर शेअर करा. आणि आत्तापर्यंत वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.